एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजाराणी त्याला जीव की प्राण करीत. परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला, याला घालवून द्यावे. टक्के टोमटे खाऊन शहाणा होऊन घरी येईल. राजाने राणीला हा विचार सांगितला. आज ना उद्या सुधारेल तो. नका घालवू त्याला दूर. ती रडत म्हणाली. तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे, तो म्हणाला. राणी काय करणार, काय बोलणार? रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला, राज्यातून चालता हो. आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हाच घरी ये. तुमची आज्ञाप्रमाण, असे म्हणून पित्याच्या पाया पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले. हे घे 4 लाडू. भूक तहानेचे लाडू, ती म्हणाली. आईचा आशीर्वाद घेऊन ते लाडू घेऊन धनुष्यबाणी तलवार घेऊन तो निघाला. पायी जात होता. दिवस गेला, रात्र गेली, चालतच होता. थकल्यावर दगडाची उशी करून वडाखाली झोपे. पुन्हा उठे आणि चालू लागे. त्याला भूक लागली. त्या लाडूंची त्याला आठवण झाली. एक जरा खळखळ वाहत होता. हातपाय धुवून तेथे बसला. त्याने एक लाडू फोडला. तो आतून एक रत्न निघाले. त्याला आनंद झाला. आईला किती चिंता, हे मनात येऊन त्याचे डोळे भरून आले. लाडू खाऊन पाणी पिऊन तो पुढे निघाला. तो त्याला एक हरणी दिसली. तिच्याभोवती तिची पाळसे खेळत होती. राजपुत्राने धनुष्याला बाण लावला. तो त्या हरणीला मारणारच होता, परंतु त्याला स्वतःची आई आठवली. माझी आई मला तशी हरणी या पाडसांना. त्याचे हृदय द्रवले आणि त्याने पान परत भात्यात ठेवला. तो पुढे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे असे त्याला वाटले. एक स्त्री येत होती. साधी भोळी निष्पाप दिसत होती. तो थांबला तर ती स्त्री जवळ आली. कोण तुम्ही, कुठल्या? या रानावरातून एकट्या कुठे जाता? मी तुझी बहीण होऊ इच्छिते. मला नाही म्हणू नकोस, ती म्हणाली. बरं, ये माझ्याबरोबर. भावाला बहीण झाली, तो म्हणाला. दोघे जात होती. दोघांना भूक लागली. एका खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या काठी दोघं बसली. त्याने एक लाडू फोडला. त्यातून पुन्हा एक रत्न निघाले. अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला. इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला. एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते. बेडूक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची? राजपुत्राने जवळच्या तलवारीने मानेचे मांस कापून सापाकडे फेकले. तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला आणि बेडूक टुनटुन उड्या मारीत गेला. सापाची भूक शमली. बेडकाचेही प्राण वाचले. भावाची रक्तमोपळा झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले. ती पटकन कुठेतरी गेली आणि पाला घेऊन आली. तिने त्या पाल्याचा चोळामोळा करून तो पाला आपला पदर फाडून जखमीवर बांधला. दोघे पुढे जाऊ लागली. तो पाठीमागून कोणी येत आहे असं त्यांना वाटले. दोघं थांबले तर एक तरुण येत होता. कोण रे तू, कुठला? रानावरात एकटा का? राजपुत्राने विचारले. मला तुमचा भाऊ होऊ दे, तो म्हणाला. ठीक आहे, हरकत नाही, राजपुत्र म्हणाला आणि तिघे चालू लागली. तो आणखीन एक तरुण धावत आला. तू रे कोण? राजपुत्राने विचारले. मला तुमचा भाऊ होऊ दे, नाही म्हणू नका, तोही म्हणाला. राजपुत्राने त्यालाही आपल्याबरोबर घेतले. तर ती चौघे जात होती. सर्वांना भुका लागल्या. 2 लाडू शिल्लक होते. एका सरोवराच्या काठी चौघे बसले. राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले. त्यातूनही 2 रत्ने बाहेर निघाली. अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला. सर्वांना ढेकर निघाली. आईच्या हातचा लाडू, त्याने नाही तृप्ती व्हायची तर कशाने? जवळच एक शहर दिसत होते. प्रासादांचे, मंदिरांचे कळसही दिसत होते. राजपुत्र 2 भावांना म्हणाला, त्या राजाने जा आणि रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा. तेथे नोकरचाकर ठेवा आणि हत्ती घोडे विकत घ्या. घोडेस्वार तयार करा आणि मला सन्मानाने मिरवत नेण्यासाठी या. दोघे भाऊ त्या नगरीत गेले. 2 रत्ने त्यांनी विकली तर त्यांचे 10 लाख रुपये मिळाले. दुसरी 2 विकावीच लागली नाहीत. त्यांनी राजवाडा खरेदी केला. नोकरचाकर ठेवले. राजवाडा शृंगारला गेला. ठाई गालीचे होते. आसने फुलांचे गुच्छ होते. पडदे सोडलेले होते. चांदी सोन्याची भांडी होती. त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले आणि हत्ती सजवला. त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली आणि राजपुत्राला आणायला घोडेस्वारांसह त्या हत्तीसह दोघे भाऊ गेले. आली सारी मंडळी वनात. राजपुत्र अंबारीत बसला. बहीण एका पालखीत बसली. 2 भाऊ 2 उमद्या घोड्यांवर बसले. मिरवणूक निघाली. शहरात आली. दुतर्फा लोक बघत होते. घरातून गच्चीतूनही लोक बघत होते. राजपुत्र राजवाड्यात उतरला. तेथील जेवण सुरू झाले. राजाचा एक खुशमस्कऱ्या होता. राजाने त्याला विचारले, कोण आला हे राजपुत्र? मी बातमी काढून आणतो, तो म्हणाला. खुशमस्कऱ्या राजपुत्राकडे गेला तर पहारेकऱ्याने त्याला हटकले. तो म्हणाला, मी इथल्या राजाची करमणूक करणारा. तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे. नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले तर पाठवा त्याला, राजपुत्र म्हणाला.
खुशमस्कऱ्या आला. राजपुत्राची तो करमणूक करू लागला. तेथील हास्यविनोद ऐकून त्याची बहीणही आली. थोड्या वेळाने खुशमस्कऱ्या जायला निघाला. येत जा, राजपुत्र म्हणाला. राजाने येऊ दिले तर, तो म्हणाला. खुशमस्कऱ्या राजाकडे गेला आणि म्हणाला, राजा राजा, त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे. ती तुम्हाला शोभेल. तुम्ही तिच्यासाठी मागणी करा. ठीक आहे, राजा म्हणाला. दुसऱ्या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडले. राजपुत्र आला आणि आसनावर बसला. कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला, तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो. ती माझी बहीण, तर ती माझी राणी होऊ दे. मी तिला विचारीन, राजपुत्र म्हणाला. कळवा मला काय ते. असं राजा म्हणाल्यावर राजपुत्र माघारी आला. त्याने बहिणीला सारी हकीकत सांगितली. ती म्हणाली, राजाला सांग मी व्रती आहे. मी कोणाचीही राणी होऊ शकत नाही. राजपुत्राने राजाला त्याप्रमाणे सांगितले आणि तो परत आला. राजा विचार करू लागला. इतक्यात तो खुशमस्कऱ्या आला. आणि काय उपाय, राजाने विचारले. त्याला म्हणावे, तुझी बहीण तरी दे, नाहीतर रात्री पायी 40 कोस चालत जा आणि त्या अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले घेऊन उजाडता हजर हो, नाहीतर डोके उडवण्यात येईल. राजपुत्राला निरोप कळवण्यात आला. तो रडत बसला. बहीण येऊन म्हणाली, दादा का रडतोस? तर त्याने तो वृत्तांत सांगितला. त्यावर ती म्हणाली, गावाबाहेर जाऊन 2 कोसांवर बसून राहा, चिंता नको करूस. राजपुत्र पायी निघाला आणि जाऊन बसला. बहीण घरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावरती हरणे बनली. वाऱ्याप्रमाणे ती पळत सुटली. अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले तिने तोडली आणि ती दातात धरून सूर्योदयाच्या आतच ती परत आली. पुन्हा बहीण म्हणून राजपुत्राजवळ ती फुले देऊन म्हणाली, जा, राजाला ही नेऊन दे. राजपुत्राने ताऱ्याप्रमाणे चमकणारी फुले राजाला नेऊन दिली. निरोप घेऊन तो घरी आला. राजा खुशमस्कऱ्याला म्हणाला, आता कोणता उपाय? त्याला सांगा की बहीण तरी दे, किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून दे, नाहीतर डोके उडवेन. खुशमस्कऱ्याने सुचवले. राजपुत्राला ती गोष्ट कळवण्यात आली. तो रडत बसला. तर एक भाऊ येऊन म्हणाला, दादा का रडतोस? राजपुत्राने सारा वृत्तांत निवेदला. रडू नकोस दादा, शहराबाहेर जाऊन बस आणि चिंता नको करूस. राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला. तो भाऊही बाहेर गेला आणि बेडूक बनला. डराव करून त्याने बेडकांना हाका मारल्या. लाखो बेडूक जमा झाले. तो त्यांना म्हणाला, त्या राजपुत्राने माझा प्राण वाचवला आहे. आपण त्याच्यासाठी काहीतरी करूया. आपण समुद्रात रात्रभर पुन्हा बुड्या मारू आणि मिळतील ते मोती तोंडात धरून आणू. राजाच्या अंगणात ढीग घालू. साऱ्या बेडकांनी ऐकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केले. राजाच्या दारात झळाळणाऱ्या मोत्यांचे ढीग पडले. भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला, राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नथीचे मोती निवडून घ्यायला सांग. लाटांनी नथ मोडली, मोती अलग झाले, घ्या म्हणावे ओळखून. राजपुत्र राजाला तसे सांगून आपल्या राजवाड्यात परत आला. राजाने परत खुशमस्कऱ्याला विचारले, आता काय? त्या राजपुत्राला म्हणावे, बहीण दे, नाहीतर स्वर्गात जाऊन आमच्या वडिलांची करमणूक करायला कोणी आहे की नाही ते विचारू नये. खुशमस्कऱ्याने सुचवले. तो स्वर्गात कसा जाणार? तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठवले, त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू. राजपुत्राला ती गोष्ट कळवण्यात आली. तो सचिंत होऊन बसला. तर दुसरा भाऊ येऊन म्हणाला, दादा का दुःखी? राजपुत्राने सारी कथा सांगितली. रडू नका, मी देतो तो रस अंगाला लावा आणि चितेवर निजा. तुम्हाला वेदना होणार नाहीत, पण जळून तर जाल. राजाला मात्र सांगून ठेवा की माझी राख माझ्या तरी घरी पाठवा. राजपुत्र तो रस अंगाला लावून राजाकडे गेला आणि माझी राख माझ्या घरी पाठवा असं त्यानं सांगितले. हजारो लोक तो प्रकार पाहत होते. चितेवर राजपुत्र निजला. अग्नी देण्यात आला. चिता घरी पेटली. राजपुत्र अजून शांत झोपला होता. त्याच्या देहाची राख त्याच्या घरी पाठवण्यात आली. रात्रीच्या वेळेस तो भाऊ ती राख घेऊन बाहेर पडला आणि तो सर्प बनला. राखेचे भांडे तोंडात धरून तो पाताळात गेला. त्याने शेषाला सारा वृत्तांत निवेदला. महाराज, या राखेवर शिंपायला अमृताचे 4 बिंदू द्या. हा साप तुझ्याबरोबर अमृतबिंदू घेऊन पृथ्वीपर्यंत येईल, शेष म्हणाला. आणि एक सर्प या सर्पाबरोबर निघाला. दोघे पृथ्वीवर आले आणि पाताळातील सर्पाने राखेवर अमृत शिंपल्याने तो निघून गेला. राखेतून राजपुत्र पुन्हा उभा राहिला. जवळ भाऊ होता. दादा, जा आणि राजाला सांग की त्याच्या वडिलांना स्वर्गात करमत नाही,
खुशमस्करीची आठवण येते, त्याला लवकर पाठवून द्या. राजपुत्र परत आलेला पाहून सारे आश्चर्यचकित झाले. राजवाड्यासमोर ही गर्दी. राजपुत्राने वडिलांचा निरोप सांगितला. राजाने खुशमस्करीला बोलवणे आणि सांगितले, अरे माझे बाबा तुझी आठवण काढीत आहेत, जा तू त्यांच्याकडे. मी कसा जाऊ? या राजपुत्राला पाठवले त्याच मार्गाने तूही जा. लोकांनी टाळ्या पिटल्या. दुष्टाची बरी जिरली, कोणीतरी म्हणालं. राजपुत्र लगबगीने आपल्या राजवाड्यात आला आणि भावंडांना म्हणाला, हा राजा लहरी दिसतो, वेडपटी दिसतो, येथे राहण्यात अर्थ नाही, चला आपण जाऊ. आणि रात्री चौघे भावंडे निघाले. रात्रभर चालत होती. बरोबर फराळाचे होते. सकाळी प्रातर्विधी करून सर्वांनी फराळ केला. ती पुन्हा चालू लागली. तो एक भाऊ म्हणाला, दादा मला निरोप दे, मी जातो. मला कंटाळलास? दादा मी साप होतो. तुम्ही माझी भूक भागवण्यासाठी मांडीचा तुकडा कापून फेकलात. तुमचे उपकार फेडावे म्हणून तुमचा काही दिवस मी भाऊ झालो. आम्ही सापही केलेले उपकार स्मरतो. येतो दादा, सुखी व्हा. असे म्हणून तो भाऊ साप बनला आणि थोड्या अंतरावर फणफण करीत निघून गेला. थोड्या अंतरावर दुसरा भाऊ म्हणाला, दादा मलाही निरोप दे. का रे जातोस? दादा मी तो बेडूक. सापाला मांडीचा तुकडा कापून देऊन माझे प्राण तुम्ही वाचवले. तुमचे उपकार फेडण्यासाठीच मी तुमचा भाऊ बनलो. आम्ही यश किंचित बेडूक, परंतु केलेले उपकार मात्र आम्ही स्मरतो. असे म्हणून तो भाऊ बेडूक बनला आणि टुनटुन उड्या मारत निघूनही गेला. पुन्हा थोड्या अंतरावर बहीण म्हणाली, दादा मलाही निरोप दे. तूही चाललीस? होय दादा, पाडसे वाट पाहत असतील माझी. मी ती हरिणी. तू माझ्यावर बाण सोडला होतास, परंतु तुझे माधुरप्रेम जागे झाले, तू मला मारले नाहीस, तर तुझे उपकार फेडायला मी बहीण झाले. आता जाते, सुखी हो, असाच दयाळू मायाळू हो. बहीण हरणी बनवून कृतज्ञतेने मधून मागे बघत वाऱ्याप्रमाणे पाणसाळकडे पळत गेली. राजपुत्र आता एकटाच राहिला. विचार करीत तो निघाला. पशुपक्षात ही केवढी कृतज्ञता बुद्धी असे त्याच्या मनात येत होते. मग माणसाने किती चांगले असले पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला आणि याच विचारात तो आपल्या घरी आला. पहाटेची वेळ होती. मुलगा गेल्यापासून राणीला झोप काय येत नसे. ती गच्चीत उभी होती. देवाला प्रार्थना करत होती. कोण आहे? पहारेकऱ्यांनी दरडावले. मी राजपुत्र. माझा बाळ म्हणत राणी धावतच खाली आली आणि तिने राजपुत्राला हृदयाशी धरले. राजाही आला. पुत्र पित्याच्या पाया पडला. शहाणा होऊन आलास? राजाने विचारले. होय तात, तो नम्रतेने म्हणाला. राजाने राजपुत्राला गादीवर बसवले. त्याचे लग्नही करून दिले आणि राजा राणी मुलाला व सुनेला आशीर्वाद देऊन तपश्चर्येसाठी वनात निघून गेले. नवीन राजाराणी उत्कृष्ट राज्यकारभार चालवू लागली. सारी प्रजा सुखी झाली. आम्ही सुखी होऊया. गोष्ट आमची संपली. शेरभर साखर वाटली.